Good morning, student. In last period, we have seen some basics of ऑप्टिकल आयसोमेरिझम, ज्यामध्ये आपण पाहिलं स्टिरिओ आयसोमर्स म्हणजे काय, असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा कायरल सेंटर म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी सबस्टन्स म्हणजे काय, प्लेन पोलाराइज्ड लाईट म्हणजे काय, तो कशा प्रकारे व्हायब्रेट होतो ऑर्डिनरी लाईटच्या कंपॅरिझन मध्ये, पोलरायझर म्हणजे काय, हे सगळे पॉइंट्स आपण लास्ट पिरियडला पाहिले. नाउ वी विल सी द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज व्हॉट डू यू मीन बाय ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स. हा पॉइंट कंटिन्युएशन मध्येच आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम जे आपण लास्ट पिरियडला पाहत होतो, दॅट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो याच्यामध्ये आपल्याला आता ही डेफिनेशन पाहिजे, ती आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे काय. कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असण्यासाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे, आणि ती म्हणजे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट एक तरी असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट असणं गरजेचं आहे. एकापेक्षा जास्त असेल तर चालेल, पण कमीत कमी एक तरी असिमेट्रिक कार्बन ॲटम त्या कंपाऊंड मध्ये असणं गरजेचं आहे. सो ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स जे असतात त्यांच्यात असिमेट्रिक कार्बन असल्यामुळे ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. आणि असे जे सबस्टन्स असतात, अ सबस्टन्स विच कॅन रोटेट द प्लेन पोलाराइज लाईट इज कॉल्ड एज ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स. पीपीएल ला म्हणजे प्लेन पोलाराइज्ड लाईटला जे रोटेट करू शकतात, आयदर ते राईट हँडला असेल किंवा लेफ्ट हँडला असेल, म्हणजे आरएचएस किंवा एलएचएस, रोटेशन कुठल्याही डायरेक्शनला असू शकतं, पण रोटेट करणं गरजेचं आहे. आणि पीपीएल ला जे रोटेट करू शकतात त्या कंपाऊंडला म्हटलं जातं ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स. इथे काही एक्झाम्पल्स घेतलेली आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सची. फॉर एक्झाम्पल जसा ग्लुकोज, लॅक्टिक ऍसिड आणि 2-क्लोरोब्युटेन, यांचे डिटेलमध्ये स्ट्रक्चर आपण नेक्स्ट याच्यामध्ये घेतलेले आहेत. मग ग्लुकोजचा जो फॉर्म्युला आहे C6H12O6, त्यानुसार ग्लुकोजमध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटमची संख्या आहे 4. लॅक्टिक ऍसिड आणि 2-क्लोरोब्युटेन यांच्यामध्ये प्रत्येकी एक एक असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट असतो. सो दीज कंपाऊंड्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह बिकॉज दे कॅन रोटेट द प्लेन पोलाराइज्ड लाईट. आणि का रोटेट करू शकतात? बिकॉज दे हॅव असिमेट्रिक कार्बन ॲटम ऑर कायरल सेंटर. असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे काय, तर असा कार्बन जो एकावी 4 डिफरंट ग्रुपला अटॅच असेल. एकही ग्रुप रिपीट नको, 4ही ग्रुप डिफरंट पाहिजे. तर असे जे कंपाऊंड असतात ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स असतात. आता याच्या अपोजिट ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कोण असणार आहे? बाकीचे सगळे जे आहेत ज्यांच्यात असिमेट्रिक कार्बन ॲटम नाही. असिमेट्रिक कार्बन ॲटम जर नसेल तर दॅट सबस्टन्स विच कॅनॉट रोटेट द प्लेन पोलाराइज्ड लाईट इज कॉल्ड ॲज अन ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स. असिमेट्रिक कार्बन ॲटमच नाहीये. फॉर एक्झाम्पल जसं मिथेनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सेंटरला एक कार्बन आणि त्याला अटॅच असणारे 4 हायड्रोजन, या स्ट्रक्चरमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे. आता 4 हायड्रोजन जर असेल तर असिमेट्रिक कुठे आली तिथे? तो सिमेट्रिक झाला, कारण त्याला 4ही ग्रुप जे ते सेम अटॅच आहे. किंवा इथिन जो आहे CH2 डबल बॉन्ड CH2, एक कार्बन त्याला 2 हायड्रोजन, परत डबल बॉन्ड, परत एक कार्बन 2 हायड्रोजन. तर इथे काय होणार आहे? असिमेट्रिक कंपाऊंड नाहीच आहे, तो सिमेट्रिक आहे, 2 कार्बन प्रत्येकाला 2-2 हायड्रोजन. किंवा 1-क्लोरोब्युटेन, 4 कार्बन सलग आणि त्याला एक क्लोरीन, तर कुठेही त्याच्यामध्ये असिमेट्री प्रेझेंट नाहीये. मग असं जर असेल तर हे कंपाऊंड जे असतात हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहेत. का? बिकॉज दे कॅनॉट रोटेट द प्लेन पोलाराइज्ड लाईट. ते इथे आपण 2 डेफिनेशन पाहिल्या. पहिली पाहिली की ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड कुठले असतात आणि ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड कुठले असतात आणि त्यांची काय प्रॉपर्टी आहे. तर जे पीपीएल ला प्लेन पोलाराइज्ड लाईटला रोटेट करू शकतात ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह, जे रोटेट करू शकत नाही ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. का रोटेट करू शकतात? कारण त्यांच्यामध्ये ऍटलिस्ट एक असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट असतो. असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे काय? असा कार्बन जो एकावी 4 डिफरंट ॲटम्सला किंवा ग्रुपला अटॅच असेल तर त्याला आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम असं म्हणतो. ज्यांच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम नाही ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड असतात. दे कॅनॉट रोटेट द प्लेन पोलाराइज्ड लाईट. एक्झाम्पल मिथेन, इथेनही लिहिलं तरी चालेल. मिथेन, इथिन, 1-क्लोरोब्युटेन एक्सेट्रा. कारण ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड फार कमी आहेत आणि त्यातल्या त्यात ग्लुकोज, लॅक्टिक ऍसिड आणि 2-क्लोरोब्युटेन हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. तर हा पॉईंट झाला आपला ऑप्टिकली ऍक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह कंपाऊंड कुणाला म्हणायचं. नाउ वी विल से द नेक्स्ट पॉइंट.
इनान्शिओमर्स ही डेफिनेशन आहे, अतिशय महत्वाची आहे, बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याचदा विचारली गेलेली आहे. सो इनान्शिओमर्सला आणखीन एक नाव आहे, दॅट इज इनान्शिओमॉर्फ्स. मॉर्फिझम स्ट्रक्चरवर डिपेंड करतं, किंवा याला ऑप्टिकल अँटीपोड, एकमेकांच्या विरुद्ध असणारे अँटीपोड्स असं नाव याला दिलेलं आहे. आता बिफोर I can explain the definition of enantiomers. Let us see the structure given here. The example of D-lactic acid and L-lactic acid. D means dextro, L means leo. राईट हँड साइडने रोटेट करणारा आणि हा लेफ्ट हँड साइडने रोटेट करणारा. दोघंही स्ट्रक्चर सेम आहे. मध्ये जी डॉटेड लाईन दाखवली इट इज द मिरर इमेज. तर याला आपण मिरर कन्सिडर करायचंय. सो मिररच्या दोघी बाजूला जे स्ट्रक्चर आहे ते सेम आहे, पण हीच डायग्रॅम जर आपण याच्यावर तंतोतंत जुळवण्याचा प्रयत्न केला, किंवा हा कंपाऊंड आपण याच्यावर ठेवून तंतोतंत जुळवण्याचा प्रयत्न केला, तर ते जुळणार नाही, कारण ही याची मिरर इमेज आहे. इथे जो राईट हँड आहे तो इकडे लेफ्ट हँड आहे, किंवा इकडे जो लेफ्ट हँड आहे तो इकडे राईट हँड आहे. म्हणजेच मिरर इमेजेस, जशी आपली आरशामध्ये स्वतःची मिरर इमेज आपल्याला दिसते, आपण दिसायला सारखेच आहेत मिरर इमेज आणि आपण स्वतः, पण जर आपण त्याला तंतोतंत जुळवण्याचा प्रयत्न केला तर ते जुळणार नाही. आरशासमोर उभं राहून पहा, दोघे हात समोर ठेव, इकडे जो आपला राईट आहे तो आरशामध्ये लेफ्ट असतो, तर याप्रमाणे सारखेच दिसणार आहे पण तंतोतंत न जुळणारे अशा ज्या इमेजेस असतात मिरर इमेजेस, दे आर कॉल्ड ॲज नॉन सुपर इम्पोजेबल. हा शब्द चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा आणि पाठ करून ठेवा. नॉन सुपर इम्पोजेबल याचा अर्थ सारखेच दिसणारे पण तंतोतंत न जुळणारे, जसं आपण आणि आपली मिरर इमेज. सो द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड ॲज एनान्शिओमर्स. म्हणजे हे दोघेही एकमेकांचे काय आहेत, एनान्शिओमर. याचे एक्झाम्पल आहेत, जसं कुठलाही ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड तुम्ही घेऊ शकता, ग्लुकोज, लॅक्टिक ऍसिड किंवा 2-क्लोरोब्युटेन. हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत, यांच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, त्यामुळे त्यांची मिरर इमेज दिसू शकते. एक डी फॉर्म मध्ये असेल, दुसरा एल फॉर्म मध्ये असेल, आणि मिरर इमेजेस ज्या आहेत या नॉन सुपर इम्पोजेबल आहे, त्या एकमेकांसोबत तंतोतंत जुळत नाही पण सारख्याच आहे. आता इथे तुम्ही पहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम आहे, पण दोघांचं पण जे आपण रोटेशन पाहतोय ते एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे हा राईट हँडला आहे तर हा लेफ्ट हँडला आहे, हे लक्षात घ्या. सो दिस टाइप ऑफ मिरर इमेजेस आर कॉल्ड ॲज एनान्शिओमर्स. आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण पाहूया की एनान्शिओमर्स काय प्रॉपर्टीज दाखवतात इथे. पहिला पॉइंट आहे की दे हॅव सेम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज या सेम असतात, सारख्याच असतात. फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या कन्सिडर करू शकतो आपण, की त्यांची फिजिकल स्टेट सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये का गॅशियसमध्ये ती सेम असेल, सोल्युबिलिटी सेम असेल, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट सेम असेल, लक्षात येते, किंवा त्यांचं ऑर्डर आणि कलर ते सगळं सेम असेल. फिजिकल प्रॉपर्टीज त्यांच्या सेम असतात, केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा सेम असतात. म्हणजे जी केमिकल प्रॉपर्टी डी फॉर्म दाखवेल तीच केमिकल प्रॉपर्टी एल फॉर्म सुद्धा दाखवेल. मग फिजिकल प्रॉपर्टीज सेम आहे, केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे, मग त्यांना डिफरंट करायचं कसं, तर डिफरन्शिएशनचा पॉइंट आहे तो म्हणजे दे हॅव अपोजिट डायरेक्शन ऑफ अँगल ऑफ रोटेशन. प्लेन पोलाराइज लाईटला ते रोटेट करतायत बरोबर, पण ते जे रोटेशन आहे ते सेम जरी असलं तरी त्याचा अँगल, डायरेक्शन ऑफ अँगल जो आहे तो अपोजिट असतो. म्हणजे एक राईट हँड साईडने रोटेट करेल तर दुसरा लेफ्ट हँड साईडने रोटेट करेल. तिथे लक्षात येते, म्हणजेच प्लेन पोलाराइज लाईट जो आहे तो एक राईट हँड साईडला करेल तर दुसरा लेफ्ट हँड साईडला करेल, याप्रमाणे. सो अँगल ऑफ डायरेक्शन अपोजिट आहेत, अदरवाईज त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सेम आहे तिथे, हे लक्षात ठेवायचं आहे. सो प्रॉपर्टीज ऑफ एनान्शिओमर्स असा जर प्रश्न विचारला गेला तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं फिजिकल केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहेत, पण डायरेक्शन जे आहे त्यांचं ते अपोजिट असतं. अँगल जो आहे रोटेशनचा तो अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो. इवन द अँगल जो आहे तो पण सेमच असतो, पण रोटेशन डिफरंट असतं. म्हणजे एक राईट हँड साईडला रोटेट करेल तर दुसरा लेफ्ट हँडला किंवा लेफ्ट साईडला रोटेट करेल. दॅट इज इफ वन इज डेक्स्ट्रो रोटेटरी, अदर विल बी
Leo rotatory. So enantiomers are those which are optical isomers of each other. That means they are non-superimposable mirror images of each other. ग्लुकोज, लॅक्टिक ऍसिड, 2-chlorobutane यासारखे जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहेत ते इनान्शिओमर्स फॉर्म करतात. त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सारख्याच असतात, मात्र त्यांचा अँगल ऑफ डायरेक्शन ऑफ रोटेशन जो आहे तो अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो. म्हणजेच एक जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर दुसरा जो आहे तो लिओ रोटेटरी असतो. डेक्स्ट्रो राईट हँड साईडला, लिओ म्हणजे लेफ्ट हँड साईडला. तर इथे तुम्हाला ही डेफिनेशन समजली असेल. नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण. रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय? पण आता हा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. रेसिमिक मिक्सचर आताच आपण पाहिलं की एक डी फॉर्म आहे आणि एक एल फॉर्म आहे. याला रेक्टस आणि सिनेस्टर असं पण म्हणतात. सो राईट हँड साईडचा आणि लेफ्ट हँड साईडचा आणि मध्ये जे असणार आहे तो मिरर असणार आहे. तर ह्या दोघांचं जर समजा आपण 50-50% जर मिक्सचर तयार केलं तर त्या मिक्सचरला रेसिमिक मिक्सचर असं म्हटलं जाईल. रेसिमिक मिक्सचर इज 50-50 mixture of 50-50% mixture of two enantiomers as they are mirror images. Each enantiomer rotates plane polarized light in an equal but opposite direction. आता इथे 50-50% दोघांना पण जर घेतलं तर एक राईट हँड साईडला रोटेट करेल, दुसरा लेफ्ट हँड साईडला रोटेट करेल. दोघंही इक्वल अमाऊंट मध्ये असल्यामुळे हा कम्प्लिटली राईट हँडला जाऊ शकणार नाही आणि हा पण लेफ्ट हँडला जाऊ शकणार नाही. म्हणजेच काय तर ते एकमेकांचं रोटेशन जे ते कॅन्सल करतात, इक्वल अँड अपोजिट. सो कॅन्सलेशन याचाच अर्थ रेसिमिक मिक्सचर जे असतं ते इनॅक्टिव्ह असतं. जसं आपण डेक्स्ट्रो रोटेटरी डी ने दाखवतो, लिओ रोटेटरी एल ने दाखवतो, तसं रेसिमिक मिक्सचर जे ते दोघांनाही युज करून दाखवलं जातं. दॅट इज डी एल किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईन एकाच वेळी युज केलं जातं. सो डेक्स्ट्रो रोटेटरी, लिओ रोटेटरी कंपाऊंड यांना जर आपण 50-50% एकत्र केलं तर ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह बनतं, कारण एक राईट हँडला आणि दुसऱ्या लेफ्ट हँडला रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. सो बिकॉज ऑफ द एक्सटर्नल कॉम्पन्सेशन ते पीपीएल ला रोटेटच करू शकत नाहीत, इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे. आणि म्हणून जो रेसिमिक मिक्सचर असतं ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. त्याला इंडिकेट करण्यासाठी आपण दोघीही फॉर्म युज करतो. डीएल म्हणजे डेक्स्ट्रो प्लस लिओ एकत्रितपणे किंवा प्लस आणि मायनस साईन अशा प्रकारे सुद्धा ते इंडिकेट केलं जातं. अ सॅम्पल विथ ओनली अ सिंगल इनॅन्शिओमर इज अन इनॅन्शिओमेरिकली प्युअर, इनॅन्शिओप्युअर और होमोकायरल कंपाऊंड. एकच जर इनॅन्शिओमर प्रेझेंट असेल तर तो आयदर राईट हँडला किंवा लेफ्ट हँडला असेल रोटेट होईल आणि त्यामुळे ते इनॅन्शिओमेरिकली प्युअर असतात किंवा इनॅन्शिओ प्युअर म्हटलं तर त्याला होमोकायरल एकच कार्बन असणारा, एकाच बाजूला रोटेट करणारा. बट जे रेसिमिक मिक्सचर असतं, रेसिमिक मिक्सचर्स कॅन बी सिम्बलाइज्ड बाय अ डीएल साइन और प्लस मायनस साइन प्रिफिक्स इन फ्रंट ऑफ द सबस्टन्सेस नेम. हे कुठल्याही कंपाऊंडच्या नावाच्या पुढे लिहायचं जे रेसिमिक मिक्सचर प्रेझेंट असेल त्याच्या. एक तर प्लस मायनस साइन लावा किंवा डीएल फॉर्म मध्ये लिहा. इथे लॅक्टिक ऍसिड आणि त्याचाच इनॅन्शिओमर म्हणजे डी लॅक्टिक ऍसिड आणि एल लॅक्टिक ऍसिड, हा डी फॉर्म आहे, हा एल फॉर्म आहे. तर हे एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. दोघंही काय आहेत एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल आहे. इथे जे राईट हँडला आहे ते इकडे लेफ्ट हँडला आहे याप्रमाणे. आणि यांना जर आपण एकत्रित केलं तर एक्सटर्नल कॉम्पन्सेशन मुळे ते पीपीएल ला रोटेट करू शकत नाही, स्टेबल असेल, इनॅक्टिव्ह असेल. आणि इंडिकेशन जे आहे ते डीएल किंवा प्लस मायनस साइन याप्रमाणे केलं जातं. सो रेसिमिक मिक्सचरची डेफिनेशन जर विचारली तर काय सांगणार आपण? इट इज अ 50-50% किंवा अँड इक्विमोलर मिक्सचर असंही लिहू शकता तुम्ही. इक्विमोलर इक्वल अमाऊंट मध्ये असणारे इक्विमोलर मिक्सचर ऑफ डी अँड एल फॉर्म ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड किंवा इनॅन्शिओमर इज कॉल्ड रेसिमिक मिक्सचर. इक्वल अमाऊंट मध्ये असल्यामुळे ते एकमेकांचं रोटेशन जे त्याला कॅन्सल करतात आणि त्यामुळे प्लेन पोलाराइज लाईट रोटेट होऊ शकत नाही कोणत्याच बाजूला, राईट हँडला पण नाही आणि लेफ्ट हँडला पण नाही. म्हणजेच तो
काय असणार आहे तिथे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, कुठल्याच डायरेक्शनला तो रोटेट करू शकणार नाही. तर हा पॉइंट झाला आपला रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय. त्याचीच डेफिनेशन पाहिजे, अन इक्विमोलर मिक्सचर ऑफ डी अँड एल रोटेटरी सबस्टन्सेस इज कॉल्ड रेसिमिक मिक्सचर. 50-50% लिहा किंवा इक्विमोलर लिहा, दोघी शब्द एकमेकांना सिनोनिमस आहेत. इट इज डेझिग्नेटेड ॲज डीएल साइन और प्लस मायनस साइन. त्यांना जर इंडिकेट करायचं असेल आपल्याला रेसिमिक मिक्सचरला, तर आपण त्याची साइन यूज करू शकतो डी एल, डेक्स्ट्रो प्लस लिओ, दोघी एकत्रित, किंवा प्लस मायनस. इट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पन्सेशन. जसं इक्वल अँड अपोजिट जे असतात, तर इक्वल आहेत अँगल ऑफ डायरेक्शन, बट अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल करतात ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पन्सेशन, अँड हेन्स दे आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आता इथे पहा, अ प्रोसेस बाय विच रेसिमिक मिक्सचर्स आर सेपरेटेड इज कॉल्ड ॲज रिझोल्युशन. एक प्रोसेस असते ज्यामध्ये हे जे 50-50% इक्वल अमाऊंट मध्ये रेसिमिक मिक्सचर आपण तयार केलेलं असतं डी आणि एल फॉर्मचं, तर रिझोल्युशन ही जर प्रक्रिया आपण यूज केली तर आपण त्यांना सेपरेट करू शकतो एकमेकांपासून. म्हणजे डी फॉर्म वेगळा आणि एल फॉर्म वेगळा. नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला. इथे फॉर्म्युला दिलेला आहे. जर तुम्हाला असिमेट्रिक कार्बन ॲटम माहिती असतील तर तुम्ही त्याच्यावरून तो किती ऑप्टिकल आयसोमर्स फॉर्म करू शकतो हे सांगू शकता. हा फॉर्म्युला नाही, ए इज इक्वल टू 2⁻n. ए इज इक्वल टू 2⁻n. आणि एन म्हणजे काय इथे, तर एन इज नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम. सो हा फॉर्म्युला यूज करून एखाद्या ऑप्टिकली ऍक्टिव्ह ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड किती प्रकारचे ऑप्टिकल आयसोमर्स फॉर्म करू शकतो हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस फॉर्म्युला इज ए इज इक्वल टू 2⁻n, वेअर n इज नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम. लॅक्टिक ऍसिड, 2-क्लोरोब्युटेन यांच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे ते किती फॉर्म करतील, 2 फॉर्म करतात. बट n ची व्हॅल्यू ग्लुकोज मध्ये 4, आणि त्यानुसार जर आपण हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला तर फायनल व्हॅल्यू मिळेल आपल्याला ए इज इक्वल टू 16. म्हणजे ग्लुकोज जो आहे तो 16 आयसोमर्स फॉर्म करतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ठीक आहे, पुढचा पॉइंट पाहूया आपण. जे आता मी एक्सप्लेन केलं तेच हा फॉर्म्युला यूज करून आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंडचे जे आयसोमर्स आहेत ते कसे कॅल्क्युलेट करू शकतो ते पाहूया इथे. द फॉर्म्युला टू नो ऑप्टिकल आयसोमर is 2⁻n, where n is number of chiral carbon atoms. We can find out number of isomers of optically active carbohydrates by using it. For instance, जर तुम्हाला नंबर ऑफ आयसोमर्स फाइंड आउट करायचे असतील ऑप्टिकली ऍक्टिव्ह कार्बोहायड्रेट, इथे आता हे लक्षात घ्या, इट इज अ टाइप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा बायोमॉलिक्युल कार्बोहायड्रेट, ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज, डेक्स्ट्रोज. तर हे जे आहेत यांच्यामध्ये जर तुम्हाला ऑप्टिकल आयसोमर्सची संख्या माहित करायची असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, विच इज कॉल्ड ए इज इक्वल टू 2⁻n, जो आपण आत्ताच पाहिला होता. आणि एन ची व्हॅल्यू टाका आणि कॅल्क्युलेशन करा. तर इथे ग्लुकोजच एक्झाम्पल घेतलंय त्यांनी की ग्लुकोज मध्ये 4 कायरल ॲटम असतात, वेअर एन इज इक्वल टू 4. सो अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला एन इज इक्वल टू 4, 2⁻4 इज 16. So glucose has 16 optically active isomers and the Fisher projection formulas are given. आता हे आपल्याला आता काही पाण्याची गरज नाही, कार्बोहायड्रेट मध्ये पाहू आपण हा पॉइंट. तर इथे लक्षात घ्या की ग्लुकोज मध्ये 4 कार्बन ॲटम्स आहेत जे असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा कायरल सेंटर आहेत, आणि त्यानुसार तो किती आयसोमर्स फॉर्म करतोय, 16 आयसोमर्स फॉर्म करतो. हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत एमसीक्यू मध्ये विचारला गेलेला आहे. नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स ऑफ ग्लुकोज 16, आणि अदर जितके एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांमध्ये म्हणजे जे आपल्या सिलेबसमध्ये दॅट इज 2-क्लोरोब्युटेन, लॅक्टिक ऍसिड यांच्यामध्ये मात्र एकच आहे, आणि त्यामुळे त्यांचे ऑप्टिकल आयसोमर्स 2 असणार आहे. असिमेट्रिक कार्बन ॲटमची संख्या 1
ऑप्टिकल आयसोमर 2, ग्लुकोजमध्ये 4, 2⁴ इज इक्वल टू 16. ओके, नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण की प्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल. यामध्ये आपल्याला मॉलिक्यूलचं कॉन्फिगरेशन कशा प्रकारे अरेंजमेंट केली आहे ते दाखवायचंय. पहिल्यांदा आपण यूज करणार आहोत फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, त्यालाच क्रॉस फॉर्म्युला असंही म्हणतात. क्रॉस, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. सो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये एक व्हर्टिकल लाईन असते, एक हॉरिझॉन्टल लाईन असते. यांचे जे क्रॉसिंग आहे सेंटर, तिथे कायरल कार्बन प्रेझेंट आहे असं कन्सिडर करायचं. आणि याला 4 डिफरंट ग्रुप अटॅच आहेत. जसे इथे हा क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, हायड्रोजन आहे, आयोडीन आहे आणि सेंटरला कायरल कार्बन इथे. हा फॉर्म्युला कन्व्हेन्शन ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स याप्रमाणे दाखवलेला आहे की इथे जी डॉटेड लाईन दाखवलेली आहे, बॉन्ड्स बिलो द प्लेन. आता आपण कागद जर कन्सिडर केला आणि त्याच्यावर ही डायग्राम जर काढली तर 3 डायमेन्शनली जर आपण कन्सिडर केलं तर इथे बॉन्ड्स अबाव द प्लेन, बॉन्ड्स बिलो द प्लेन अँड बॉन्ड्स ऑन द प्लेन असंही कन्सिडर करतात. तर इथे मात्र फक्त 2च टाईपने त्यांनी कन्सिडर केलंय 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. एक म्हणजे जे बॉन्ड्स बिलो द प्लेन आहे, म्हणजे कागदाच्या खाली जर असतील तर, म्हणजे हा जर आपण कागद कन्सिडर केला, याच्यावर ही डायग्राम काढली तर काही बॉन्ड्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये, काही बॉन्ड डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि त्यामुळे मग हे क्रॉस चिन्ह आपण इथे दाखवलेलं आहे. सो हे जे बॉन्ड डॉटेड लाईनने दाखवलेले आहेत, दीज आर द बॉन्ड्स बिलो द प्लेन. आणि हे जे डार्क लाईनने दाखवलेले आहेत, दीज आर द बॉन्ड्स अबाव द प्लेन, जी व्हर्टिकल लाईन आपण दाखवतो. सो या प्रकारे जे कन्व्हेन्शन आहे व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईनचं, ते फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण दाखवू शकतो. सो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय आहे, तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॉस फॉर्म्युला. काय दाखवतो आपण याच्यामध्ये, वी कॅन प्रेझेंट कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल बाय अ क्रॉस, प्लस साईन, किंवा ज्याला क्रॉस म्हणतो आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन. तर इथे 2 प्रकारचे बॉन्ड कन्सिडर केले, द बॉन्ड्स बिलो द प्लेन दॅट इज हॉरिझॉन्टली अँड द बॉन्ड्स अबव द प्लेन याप्रमाणे. आणि म्हणून इथे आपण जे स्ट्रक्चर काढलेलं आहे त्याला क्रॉस फॉर्म्युला किंवा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असं म्हटलं जातं. जिथे हे एकमेकांना इंटरसेक्ट करतात तिथे कार्बन ॲटम कन्सिडर करायचा आणि हे त्याचे 4 डिफरंट व्हॅलन्सीज. तर इथे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हायड्रोजन असं दाखवलेलं आहे. 2 प्रकारचे बॉन्डिंग आहेत. तर याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला वेज फॉर्म्युला. वेज, ज्याला आपण मराठीमध्ये भाला असं म्हणतो, तो भाल्याचा आकार तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती की कसा असतो. लॅन्सेट ज्याप्रमाणे असतं किंवा भाला जो असतो त्याचा टोक जे असतं ते निमुळतं असतं आणि मागचा जो भाग असतो तो थोडा ब्रॉड असतो याप्रमाणे. सो वेज फॉर्म्युला जो आहे तो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला सारखाच आहे. इथे 3 प्रकारच्या बॉन्डिंग कन्सिडर केलेले आहेत. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जे 2च होते ते इथे आता 3 आहे, म्हणजे हे 3 डायमेन्शनली कन्सिडर करू शकतो. सो व्हॉट इज वेज फॉर्म्युला? When a tetrahedral carbon is imagined to be present in the plane of paper, all the 4 bonds at this carbon cannot lie in the same plane. ज्यावेळी आपण एखादा कार्बन कन्सिडर करतो तर कार्बनचं जे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे, जॉमेट्रिकल अरेंजमेंट जी आहे, त्याच्यामध्ये सेंटरला एक कार्बन आणि त्याला 4 डिफरंट ग्रुप जे अटॅच आहेत, तर ते एकाच प्लेन मध्ये असणं शक्य नाहीये. म्हणजे आता जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं 3 डायमेन्शनली, की पेपरवर तुम्ही जर ती डायग्राम काढली तर तिला आपण 3 डायमेन्शन दाखवू शकतो. एक म्हणजे स्वतः तो पेपरचा प्लेन, प्रतल जे आहे पेपरचं ते, पेपरची वरची बाजू, पेपरची मागची बाजू. लक्षात येते? सो 3 डायमेन्शनली आपण कसं डायग्राम काढू शकतो ते वेज फॉर्म्युलाने एक्सप्लेन केलेली आहे. द बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ पेपर आर रिप्रेझेंटेड बाय नॉर्मल लाईन. जे बॉन्ड्स प्लेनवरच प्रेझेंट आहेत त्यांना आपण नॉर्मल लाईनने दाखवू शकतो. द बॉन्ड्स
प्रोजेक्टिंग अबाव द प्लेन ऑफ पेपर आर प्रेझेंटेड बाय सॉलिड वेज. जे पेपरच्या वरच्या बाजूला दाखवायचे आहेत आपल्याला बॉन्ड्स, ते सॉलिड वेजने दाखवायचे आहेत, म्हणजे याप्रमाणे. और सिम्पली बाय बोल्ड लाईन्स. याच्याऐवजी बोल्ड लाईन्स म्हणजे डार्क लाईन्स काढायच्या आहेत, सिम्पल नकोय आपल्याला तिथे. वाईल द बॉन्ड्स गोइंग बिलो द प्लेन ऑफ पेपर आर रिप्रेझेंटेड बाय ब्रोकन वेज और सिम्पली बाय ब्रोकन लाईन्स. ब्रोकन लाईन्स याप्रमाणे असं आपण ते दाखवू शकतो. इथे जर तुम्ही डायग्राम पाहिली तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे डायग्राम कशी दाखवलेली आहे. पाहिजे ब्रोकन लाईन्स, सिंपल लाईन्स आणि डार्क वेज. ज्या सिंपल लाईन्स आहेत ह्या प्लेन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या, म्हणजे जे पेपरवरच आहे ते, हे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये बिलो द प्लेन जे ते डॉटेड लाईन किंवा ब्रोकन लाईन्स, आणि ज्या सॉलिड आहेत त्या अबाव द प्लेन, अशा 3 प्रकारे आपण वेज डायग्राम दाखवू शकतो. सो हा झाला वेज फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि वेज फॉर्म्युलामध्ये जो मेन डिफरन्स आहे तो लक्षात घ्या. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण फक्त 2च प्रकारच्या लाईनिंग दाखवल्या, बिलो द प्लेन अँड अबाव द प्लेन. वेज फॉर्म्युलामध्ये आणखी 3रा पॉइंट जो घेतलेला आहे त्यामध्ये द प्लेन ऑफ द पेपर इटसेल्फ हा पॉइंट महत्वाचा आहे, की जो प्लेन आहे पेपरचा तो 3रा डायमेन्शन इथे कन्सिडर केलेला आहे. म्हणजेच हा पेपर आहे तो स्वतः एकदा अबाव द प्लेन अँड बिलो द प्लेन याप्रमाणे, आणि 3 प्रकारचे वेजेस तिथे यूज केलेले आहेत टू शो द 3 डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड्स. जर पेपरवरचेच बॉन्ड्स दाखवायचे असेल तर ऑर्डिनरी किंवा सिंपल लाईन यूज केलेली आहे, ज्याला आपण साधी सिंपल नॉर्मल लाईन म्हणतो. ते खाली जे बॉन्ड्स आहेत ते ब्रोकन लाईनने दाखवतात आणि वरचे जे बॉन्ड्स आहेत ते सॉलिड लाईनने दाखवले जातात. अशा प्रकारे हा झाला वेज फॉर्म्युला आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. नेक्स्ट पिरियडला आपण याच्या केमिकल प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत, तर ते आपण नेक्स्ट पिरियडला पाहू. आजचा आपला टॉपिक संपलेला आहे, बाकीचं आपण नेक्स्ट पिरियडला पाहूया. थँक्यू.